नाशिकमध्ये गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढतोय। हत्या, गोळीबार, टवाळखोरांची दादागिरी, चोरी आणि टोळी युद्ध या घटनांनी शहर हादरलाय। परिणामी सामान्य नाशिककरांच्या मनात भयमुक्त नाशिक कधी होणार असा प्रश्न घर करून आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या परिस्थितीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूयात। धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून याच नाशिकमध्ये खून, दरोडे, घरफोडी आणि गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना वाढल्यात। ही अशी कृत्य करून दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नाशिककर आणि राजकारणी सुद्धा करतायत। आम्ही सर्वांनी आज एकत्रितरित्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि एकूणच शहरामध्ये वाढणारी गुन्हेगारी आणि ट्रॅफिकच्या ज्या समस्या आहेत ह्या विषयावरती आम्ही सविस्तर त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये काही सूचना देखील केल्या आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला ह्याचा व्यवस्थित रिझल्ट दिसेल अशा पद्धतीचं आश्वासन देखील आम्हाला पोलीस आयुक्तांनी दिले। वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून आता लोकप्रतिनिधींनी सुद्धा पोलिसांना धारेवर धरलंय। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि नाशिकमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी संदर्भातला आढावा घेतला। आपल्या नाशिककडून संपूर्ण राज्याला एक शांतता असलेलं शहर म्हणून ओळख आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही दुर्दैवी घटना झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आज आमची चर्चा झालेली आहे आणि याचं प्रतिबिंब आपल्या सर्वांना ह्या 8-15 दिवसात दिसून येईल। दादा भुसे यांच्यानंतर नाशिकमधील भाजपच्या 3ही आमदारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि नाशिकच्या गुन्हेगारी संदर्भात पत्रव्यवहार केला आणि कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी पारदर्शकपणे कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदारांकडून करण्यात आली आहे। नाशिक सारख्या शहराला हे अपेक्षित नाहीये। पोलीस प्रशासनाशी मी मागच्या आठवड्यात बोललो, पण आजही मी CP आणि आमचे काही प्रमुख पोलीस अधिकारी आहेत, DCP आहेत, त्यांच्यासोबत बसून मी या संदर्भामध्ये निश्चित चर्चा करणार आहे आणि कडक कारवाई या सगळ्या गँगवर आहेत, गँग आहेत, गुंड आहेत, हे सगळे जे काय असतील त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी करणार आहोत। चालू ऑक्टोबरमध्ये 1 खून, मागच्या 6 महिन्यात 25 खून, सर्वाधिक खून सातपूर आणि अंबडला, काही गुन्ह्यात 18 अल्पवयीन आरोपी। सन 2025 मध्ये 78 पेक्षा अधिक अल्पवयीन संशयित, सन 2024 मध्ये 101 अल्पवयीन संशयित, सन 2023 मध्ये 144 अल्पवयीन संशयित, सन 2025 मध्ये मागच्या 9 महिन्यात 20,156 टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई। पंचवटी आणि नाशिक रोड हद्दीत टवाळखोरांचे आश्रयस्थान, दररोज सरासरी 1 घरफोडी आणि रोज 2 चोरीच्या घटना। अशातच नाशिक पोलिसांनी आता अंतर्गत बदल्या करत भयमुक्त नाशिक करण्यासाठी प्रयत्न केलाय। त्यामुळे आता ऍक्शन मोडवर असलेले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रत्यक्ष कारवाई करतच नाशिककरांना दिलासा देतील अशी अपेक्षा आहे। नाशिकहून किरण ताजणेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।